घोंगडे कुटुंबियांच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. निखिल आणि अनिता यांच्या लग्नासाठी सगळ्या गावात लग्नाची तयारी सुरू होती. निखिल व अनिताच्या आईवडिलांनी हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं होतं. सगळे नातेवाईक मित्रमंडळी जमली होती. निखिल आणि अनिता दोघेही नवीन संसाराची प्रेमळ स्वप्ने बघत होती. अनिता ही निखिलच्या मामाची मुलगी होती. ती मिरज तालुक्यातील रहिवाशी होती. ती खूप साधी, सरळ, शांत स्वभावाची मुलगी होती. अनिताच्या डोळ्यामध्ये सुखी संसाराचं एक स्वप्न होतं. लहानपणापासूनच तिचं लग्न आपल्या मामाच्या मुलासोबत म्हणजे निखिलसोबत होणार हे तिच्या मनात रुजलं होतं. कारण तिचं पूर्ण कुटुंब तिच्यासमोर असंच बोलत राहायचं. त्यांची अशीच इच्छा होती की त्यांची मुलगी तिच्याच आत्याला सून म्हणून द्यावी आणि आपलाच भाचा आपला जावई व्हावा. निखिलच्या आईचं नाव स्वाती व वडिलांचं नाव सुभाष होतं. निखिलला एक मोठा भाऊ होता. निखिल त्या आईवडिलांचं दुसरं अपत्य होतं. तो लहानपणापासूनच खूप संगत करत आला होता. तो जगेल की नाही याची गॅरंटी देखील नव्हती. कारण वयाच्या 8व्या वर्षी त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्याच्या आईनेच त्याला स्वतःची एक किडनी देऊन जीवदान दिलं होतं. या गोष्टीला आता 8 वर्ष झाले होते. लग्नानंतर अनिता आणि निखिलने एकमेकांना दिलेली वचने अजूनही ताजी होती. आपल्या संसाराला कुणाची नजर लागू नये असेच त्यांना वाटत होते. निखिलबद्दल सगळं काही माहीत असून सुद्धा अनिताने त्याच्यासोबत लग्न केलं होतं. 6 जानेवारी 2025चा दिवस उजडला. त्यांच्या दोघांच्या लग्नाला अजून 1 महिनाही पूर्ण झाला नव्हता. त्या दिवशी निखिलला खूप जास्त ताप आला. हा ताप डेंग्यूचा होता. तो आजारी असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला तातडीने मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू होते पण तरीही त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार होत नव्हती. त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. शरीरात कावीळ उतरली आहे असंही डॉक्टरांनी सांगितले. सगळेच आजार एकवटून आल्यामुळे त्याचं शरीर डॉक्टरांच्या त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. ताप प्रचंड वाढला आणि त्यामुळे त्याच्या पेशी कमी झाल्या आणि 7 जानेवारी रोजी निखिलने शेवटचा श्वास घेतला आणि कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. त्या मुलीचे सगळं स्वप्न अधुरे राहिले. लग्नाला 1 महिनाही पूर्ण झाला नव्हता. सुखी संसार सुरू होण्या अगोदरच मोडला होता. सुखाने जगण्या अगोदरच आयुष्यात तिच्या काळोख पसरला. निखिलवर जेव्हा अंत्यसंस्कार केले तेव्हा पूर्ण गावामध्ये शोककळा पसरली होती. पूर्ण कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी सगळे दुःखी होते, रडत होते. पण अनिता मात्र काही बोलत नव्हती. ती अगदी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख पसरलेलं दिसत होतं पण तिच्या डोळ्यामध्ये एकही अश्रू नव्हता. निखिलच्या आईने आणि इतर नातेवाईकांनी अनिताला सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. काही वयस्कर महिलांनी तिला समजावून देखील सांगण्याचा प्रयत्न केला पण अनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहतच नव्हते. ती फक्त शांत बसून होती आणि बघत होती. कदाचित तिला खूप मोठा धक्का बसला होता आणि तिच्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं. सगळं काही ठीक होईल असं घरच्यांनी अनिताला सांगितलं होतं. परंतु अनिताला माहीत होतं की तिचं आयुष्य आता कधीच पहिल्यासारखं होणार नाही. ती आता निखिलची विधवा आहे. तिचा नवरा तिला कायमचा सोडून गेला आहे. रात्री सगळे झोपले होते पण तिला मात्र झोप येत नव्हती. ती फक्त आपला नवरा निखिलचाच विचार करत होती. सोबत घालवलेले क्षण ती आठवत होती. एकमेकांसोबतचं बोलणं, लग्नापासून एकमेकांचा लाभलेला सहवास, एकमेकांवर केलेलं प्रेम हे सगळं ती आठवत होती. रात्री ती एकटी शांत बसली होती. 8 जानेवारीची ती रात्र होती. आठवणींचा मोठा तडा तिच्या मनावर पडला होता. तिला समजलं होतं की नवरा आता कधीच परत येणार नाही. हे क्षण मला परत कधी जगायला मिळणार नाही. ती पटकन उठली आणि घराच्या मागे गेली. खूप वेळ ती मागे बसून राहिली. शांतपणे विचार करू लागली.
मनात नवऱ्यासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न होतं, पण आपलं सर्वस्व असणारा आपला नवरा आपल्याला कायमचा सोडून गेला. आता तो परत कधीच माघारी येणार नाही हा विचार करून ती आतमध्ये पूर्णपणे तुटली होती. कुठून तरी तो येईल आणि आपल्याला अनिता असा आवाज देईल ही आशा देखील आता संपली होती. कारण तो कायमचाच आता देवाघरी गेला होता. मग आपण तरी का जगावं, जगून काय करावं असा प्रश्न आता तिला पडला. मी देखील आता माझ्या नवऱ्याच्या मागे त्याच्याकडे जाते. इथे सोबत जगता आलं नाही म्हणून काय झालं, मी तिकडे जाऊन त्याच्यासोबत जगते असा विचार करत ती तिथून उठली. आपली ओढणी हातात घेतली आणि समोर असणाऱ्या अँगलवरती तिने फास तयार केला. आता मी माझ्या नवऱ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, त्याचा दुरावा मला सहन होत नाही, मी एकटी राहू शकणार नाही असे म्हणत क्षणभर आपल्या आईवडिलांच्या आठवणी आठवून बालपणाच्या निखिलसोबतच्या आठवणी तिने आठवल्या. आपल्या डोळ्यासमोर लहानपणापासून मोठा होत आलेला आपल्या नवऱ्याच्या तिच्यासोबतच्या आठवणी तिने आठवल्या. नवऱ्याच्या आठवणीसोबत आता आपण त्याच्याकडे जाऊ असे म्हणत तिने फाशी घेतली. दुखाने ग्रासलेली अनिता कसलाही विचार न करता गळफास घेऊन बसली. आता मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नवऱ्याच्या विरहात तिचं मन आणि शरीर तुटून पडलं होतं आणि काही क्षणातच तिचा जीव गेला. 9 जानेवारीची ती पहाट उजडली, पण अनिता घरात कुणालाही कुठे दिसत नव्हती. अनिता कुठे आहे अशी घरामध्ये चर्चा सुरू झाली. सगळीकडे तिची शोधाशोध सुरू झाली आणि शेवटी घराच्या मागच्या शेडमध्ये अनिता गळफास घेतलेल्या अवस्थेत घरच्यांना दिसली. कुटुंबियांना अनिता अशी समोर दिसताच धक्काच बसला. त्यांनी तिला घाईघाईत खाली उतरवलं आणि तिला पटकन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत तिचा जीव गेला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. प्रत्येकाच्या डोळ्यातून या दोघांसाठीही अश्रू वाहत होते. इतक्या सुंदर आणि चांगल्या जोडप्याचा संसार एका महिन्यात उद्ध्वस्त होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर परत एकदा शोककळा पसरली होती. तिच्या वडिलांनी आपली मुलगी अशा प्रकारे गमावल्यामुळे त्यांचे दुःख व्यक्त केलं होतं. निखिल घोंगडे हा संघर्षमय जीवन जगलेला तरुण होता. वयाच्या 8व्या वर्षीच त्याच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्याच्या आईने त्याला स्वतःची एक किडनी देऊन मुलाला जीवदान दिलं होतं. त्यानंतरच निखिलने आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केलं होतं. आईवडिलांसोबत तोही शेतीचं काम आवडीने करत असायचा, कारण शेती करायला त्याला खूप आवडत होतं. त्यानं नवीन संसार सुरू करायचं स्वप्न पाहिलं होतं, पण नियतीने मात्र त्याचं आयुष्य वेगळ्याच मार्गावर नेलं. आणि त्याला नवऱ्याचा विरह सहन झाला नाही म्हणून त्याच्या आठवणीत जगणं तिला शक्य नव्हतं. तिला समजलं होतं की आपल्या नवऱ्याशिवाय मात्र आता आपलं आयुष्य अपूर्ण आहे. म्हणून तिने त्याच्या मागे जाण्याचा मोठा निर्णय घेतला. नवरा मरून 3च दिवस झाले होते की 3ऱ्याच दिवशी अनिताही त्याच्या मागोमाग आत्महत्या करून गेली. खरं तर ही घटना आपल्या समाजाला मोठा धडा देऊन जाते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने दुःखाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करायला हवा, धैर्याने जगायला हवं. एक व्यक्ती गेला म्हणून आपलं आयुष्य संपत नसतं. आणि त्याच्या आईवडिलांची, निखिलच्या आईवडिलांची काही चूक होती का? त्यांनी आपल्या मुलीला सुनेला डोळ्यासमोर मरताना बघितलं. आणि त्याने आपल्या आईवडिलांचा विचार करायला हवा होता, पण ती प्रेमात वेडी झालेली बायको होती. तिला तिचं सगळं जग संपल्यासारखं वाटत होतं. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील वाडेगाव गावात घडली होती. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.